झी 24 तास एक पाऊल पुढे. तळमळ समजू शकतो, अन्यायाचा जो स्केल आहे तोही समजू शकतो, परंतु त्याच्या उत्तराची जी गणितं आपण मांडतोय त्या गणितांचा आयाम मला लक्षात येत नाहीये. तो आमच्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा. यामध्ये जर आपण बघितलं की ओबीसी हिंदू आणि उच्चवर्णीय हिंदू एका धर्मामध्ये राहणारे हे दोन गट आहेत. हे रोटीपिटी व्यवहार करतात का, हा एक पहिला माझा मुद्दा त्यांना सवाल आहे. हे रोटीपिटी व्यवहार करत नाहीत. अनाधावाने झालेले असतील, परंतु जाणीवपूर्वक रोटीपिटी व्यवहार या ठिकाणी होत नाही आमच्या याच्यामध्ये. दुसरी बाब, या ठिकाणी तुम्ही म्हणतात की हिंदू धर्म आणि हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था राहिली नाही, वर्ण व्यवस्था राहिली नाही, अस्पृश्यता राहिली नाही. आता मी रामेश्वराला गेलो होतो परवा, तिथे तिकीट ठेवलं जातं, जिथे 500 रुपयाचं तिकीट, 1000 रुपयाचं तिकीट, 1500 रुपयाचं तिकीट. आज या देशामध्ये 5,75,000 मंदिर आहेत, 12,500 मेट्रिक टन सोनं आहे. आपण बघितलं की हे सोनं काढलं होतं, मोजत होते आणि हनुमंत उपरे आजच्या ओबीसीच्या समाजाच्या आत्ताच्या अवस्थेचं कारणीभूत असलेले जे काही घटक आहेत त्यांची आपण चर्चा करूया. त्यांच्या विकासाचे प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न, त्यांच्या अभ्युदयाचे प्रश्न या विषयावर बोलूया. मला सांगा, एका रात्रीत धर्मांतर करून हे सगळे प्रश्न सुटतील असा ठाम आशावाद आपल्याला वाटतो का? आज तुम्ही मला सांगा, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा चमार हूं लेकिन तुम्हारी हूं, चमारी हूं लेकिन तुम्हारी हूं, अशा ह्याच्यावर जर आपण निवडणुका ह्याच्यानंतरही लढवणार असू, धर्मांतर केल्यानंतरही हा या जातीचा या धर्मातनं आलेला, अशी जर विधानं होणार असतील, तर मला सांगा आपण कुठल्या सामाजिक न्यायाचे आणि समतेचे गोडवे गाणार आहोत? मला सांगा, हे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत? ज्या हिंदू धर्माच्या विषमतेच्या असणाऱ्या धर्मातून समतेच्या धर्मामध्ये गेलो आपण, त्या ठिकाणी सामाजिक प्रतिष्ठा मिळेल आम्हाला. आणि मी दावा तुम्हाला या ठिकाणी देतोय की जोपर्यंत आम्ही या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये आहोत तोपर्यंत आमची जनगणना होणारच नाही. हे आमचं ठाम मत झालेलं आहे. गेल्या 6 वेळेस आमची त्या ठिकाणी जनगणना झालेली नाही. जनगणना हे सर्व समस्येचं असणारे आमचं मूळ आहे आणि या संविधानिक हक्काच्या विरोधामध्ये हे लोक त्या ठिकाणी उभे राहतात आमच्या. आणि हे उच्चवर्णीय हिंदू आमची असणारी जी जनगणना त्या ठिकाणी होऊन देत नाही. ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज आणि ज्या कन्व्हर्टेड झालेले असणारे शीख समाज हिंदू धर्मातून त्यांची उन्नती झालेली आहे. आणि या देशातला एक पंचमौस असणारा जो महार होता तो बाबासाहेबांच्या एका हाकेला देऊन तो ठिकाणी बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात असणारा विकास झालेला आहे. आणि हा आमचा सांस्कृतिक परिवर्तनाचा लढा आहे. आमचे 365 दिवस कर्मकांड त्यांना फारकत देण्याचा असणारा सुद्धा लढा आहे. आमचा वेळ आणि पैसा जातो एकीकडे, जातीमध्ये आम्हाला विभागून ठेवलं जातं. आमच्या हिंदू धर्मामध्ये, ज्या धर्मामध्ये आम्ही जन्मलो त्या धर्मामध्ये त्या ठिकाणचं बंधुत्व नाही, समता नाही, स्वातंत्र्य नाही. या ठिकाणी असणारं एखाद्या मुस्लिम समाजाच्या मुलाला मारू द्या बरं, कुठे अनेक मुस्लिम लोक जमा होतात, अन्याय झाल्यानंतर तो अन्याय सहन करत नाही, त्याला उत्तर देतात. आपण या समाजाच्या मुलाला मारू द्या. हनुमंत उपरे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. हनुमंत उपरे, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. मुलाला जर एखादा कुणी मारू झी 24 तास एक पाऊल पुढे.